तो माणूस नव्हता, पण त्याच्या अंत्ययात्रेसाठी संपूर्ण गाव रडलं. ही कथा ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, असं काय घडलं होतं? राजस्थानमधील ब्यावर जिल्हा या जिल्ह्यातील एक छोटंसं गाव राजावास गाव येथे राहत होता एक भटका श्वान. नाव होतं डॉगचा. डॉगचा कुठलाही साधा कुत्रा नव्हता. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावात कुणाचंही निधन झालं की तो आपोआप त्या घराकडे चालत जायचा. ना कोणी बोलवायचं ना कोणी सांगायचं. अंत्ययात्रा निघाली की डॉगचा शांतपणे माणसासोबत चालायचा. ना भुंकायचा ना इकडे तिकडे धावायचा. आणि अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत तो स्मशानभूमीत तसाच थांबून राहायचा. त्या दुःखाच्या क्षणी त्याची निशब्द उपस्थिती लोकांच्या मनाला एक वेगळाच आधार देऊन जायची. हळूहळू तो संपूर्ण गावाचा सदस्य बनला. पण 5 जानेवारीचा दिवस सगळं बदलून गेला. डॉक्टरचा रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळला. मृत्यू कसा झाला आज कोणालाही माहिती नाही. ही बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. डोळ्यात अश्रू आणि मनात एकच विचार, आपण त्याला शेवटचा निरोप कसा द्यायचा? मग गावकऱ्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. डॉगसाठी माणसासारखी अंत्ययात्रा काढण्यात आली. रामधून, शांतता आणि श्रद्धेच्या वातावरणात संपूर्ण गाव चालत निघालं. तो क्षण फक्त एका कुत्र्याचा निरोप नव्हता, तो माणुसकीचा उत्सव होता. डॉग्साने एक गोष्ट शिकवली, संवेदनशीलता, सेवा, आपुलकी ना जाती, भाषा आणि प्रजाती पाहत नाहीत. कधी कधी माणुसकी माणसापेक्षा प्राण्यांकडून जास्त शिकायला मिळते. अशाच व्हिडिओसाठी SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा.